आपल्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आहेत. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, किंग मेकर ठरलेला आहात. खासदार श्रीकांत शिंदेनी अंबरनाथ नगर परिषदेवर सत्ता बसवली. आता तुम्हाला सांगितलं सविस्तर मी सगळ्या गोष्टी की अंबरनाथ मध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता जी आहे ही स्थापन झालेली आहे. मी सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. सर, पण एकीकडे गट स्थापन केलेला असताना देखील श्रीकांत शिंदेनी हे सगळं कसं जमून आणलं? काही जे अननॅचरल अलायन्सेस झाल्या होत्या त्याच्यातून जे आहे या सगळ्या गोष्टी घडल्या आणि अखेर जे आहे ते महायुतीचे दोन घटक जे आहेत ते एकत्र या ठिकाणी आले. बरं, रवींद्र चव्हाणांनी या ठिकाणी लक्ष घातलं होतं अंबरनाथ नगर परिषदेमध्ये. त्यांना श्रीकांत शिंदेनी धक्का दिलाय का? मला कोणाला धक्का द्यायचा नाही. मला वाटतं सत्याचा विजय जो तो या ठिकाणी झालेला आहे. लोकांनी क्लिअर कट मॅन्डेट जे आहे शिवसेनेला ऑलरेडी दिलं होतं. 27+1 जे आहे 28 नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले होते. नगराध्यक्षपेक्षा जास्त 10,000 मतं जे आहे शिवसेनेच्या नगरसेवकांना मिळालेली होती. तर मला वाटतं लोकांच्या मनामध्ये शिवसेनाच होती, पण काही कारणास्तव जो तो नगराध्यक्ष येऊ शकला नाही. पण आज उपनगराध्यक्ष जो शिवसेनेच्या या ठिकाणी बसला आणि पूर्ण बहुमताने सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये शिवसेनेची बसली आहे. अजूनही आशा आहे भाजपा आणि शिवसेना एकत्र येईल या नगर परिषदेमध्ये. मला तर सांगितलं मी की बाबा आम्हाला आनंद झाला असता की ते आमच्या बरोबर आले असते. पुढेही जे आहे की त्यांनी जे आहे ते एकत्र आलं पाहिजे आणि एकत्र मिळून जे आहे ते आपण काम केलं पाहिजे. म्हणजे पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपाची सत्ता इथे पाहायला मिळेल भविष्यात. आमचं बोलणंही झालं होतं 2 दिवसा अगोदर की बाबा एकत्र मिळून जे आहे ती सत्ता या ठिकाणी स्थापन केली पाहिजे. पण लास्ट मोमेंटला त्यांनी जो आहे तो निर्णय तो घेतला नाही. तर मला वाटतं भविष्यामध्ये ते निर्णय घेतील आणि एकत्र मिळून जे आहे ते काम करू. भाजपाचे स्थानिक सगळे पदाधिकारी याला जबाबदार आहेत. इकडचे जे काही राजकारण झालं जबाबदार आहेत ते मला आता या त्या गोष्टीमध्ये जायचं नाहीये. मला वाटतं केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि नगरपालिकेमध्ये, महानगरपालिकेमध्ये युतीची जी आहे सत्ता असली पाहिजे सगळीकडे. जरी आज आमच्याकडे मेजॉरिटीचा आकडा असला 32, तरी आम्हाला जे आहे आम्हाला जरी भारतीय जनता पार्टीच्या लोकल नेत्यांनी जे आहे बाजूला ठेवायचा प्रयत्न जरी केला तरी आम्हाला 32चा आकडा आणि बहुमताचा आकडा आज आमचा उपनगराध्यक्ष बसला तरी देखील भारतीय जनता पार्टी आमच्या बरोबर आली असती तर आम्हाला अजून आनंद झाला असता. चव्हाण साहेबांनी देखील तुमच्याशी फोनवर या संदर्भात सगळी सांगितलं होतं की आपण जे आहे ते युतीमध्ये या ठिकाणी सत्ता स्थापन करणार आहोत. पण काही त्यांच्या मजबुरी असतील किंवा लोकल लोकांच्या काही हेवेदावे असतील, काय असतील मला माहिती नाही. पण एकत्र मिळून जर आपण सत्ता या ठिकाणी स्थापन केली असती तर अजून अधिक जे आहे ते चांगलं झालं असतं. अजून चांगलं काम जे आहे ते अंबरनाथ नगरपालिकेमध्ये जे आहे हे एकत्र मिळून अशी परिस्थिती झाली असती की विरोधक जे आहे कोणीच राहिलं नसतं. सगळे जे आहे सत्तेमध्ये असते आणि सगळे ठराव असतील, सगळ्या गोष्टी असतील अंबरनाथकरांसाठी. पण तरी अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता स्थापन झालेली आहे. चांगली कामं जशी अगोदर होत होती तशीच कामं जी आहे ते पुढेही जी आहे ती होत राहतील. सर, स्वीकृत नगरच्या संदर्भात आपण आक्षेप घेतलाय, आपल्याला कमी संख्या मिळाली. स्वीकृत नगरसेवक हा जो आहे हा संख्येच्या आधारे जो आहे हा तिकडे निवडला जातो आणि त्याची घोषणा केली जाते. पीठासीन अधिकाऱ्याकडे फक्त अधिकार असतो घोषणा करण्याचा, ठरवण्याचा अधिकार नसतो. 32 जे आहेत हे शिवसेनेचे सदस्य या ठिकाणी आहेत, गटाचे सदस्य आहेत आणि त्या अनुषंगाने 3 सदस्य जे आहे शिवसेनेचे त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे होते. त्यांचं जाहीर केलं पाहिजे होतं. जाहीर करायचाच अधिकार होता, त्यांना ठरवण्याचा अधिकार नाही आहे. तरी त्यांनी पहिल्याच त्यांच्या सभेमध्ये जे आहे हे नियमांचा उल्लंघन करून नियमाच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी निर्णय देण्याचं काम केलं. ॲब्सोल्यूट पॉवरचा जो आहे हा त्या ठिकाणी वापर त्या ठिकाणी केला. पण मी सीओ साहेबांशी देखील सांगेन, सीओ साहेबांनी देखील रीतसर त्याची माहिती जी आहे ती बनवलेली आहे, नोट्स घेतलेले आहेत, मिनिट्स घेतलेले आहेत आणि ती माहिती जी आहे ती कलेक्टर साहेबांना दिलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जो आहे हे जे जाहीर केलेले आहे ते कुठेही जे आहे ते टिकणार नाही. लगेच त्याच्यावरती स्टे येईल आणि कलेक्टरकडे ते ताकद आहे. कलेक्टर साहेबांना देखील आम्ही सांगितलेलं आहे की हा चुकीचा नियम बाह्य पद्धतीने जे आहे या ठिकाणी ऑप्शन जाहीर करण्यात आलेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे शिवसेनेकडे जे 3 सदस्य आम्ही नॉमिनेट केले होते, 3ही सदस्य जे आहे हे स्वीकृत सदस्य म्हणून निवडून येतील. धन्यवाद सर बोलल्याबद्दल. आपण पाहू शकतो की अंबरनाथ नगर परिषदेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी सगळे प्रयत्न केले होते आणि आज उपनगराध्यक्षपदी सदाशिव पाटील हे विराजमान झाल्यानंतर त्यांनी जी व्यूहरचना आखली होती त्यात ते पूर्णपणे यशस्वी झालेले पाहायला मिळत आहेत. गणेश मंजुळानंतर न्यूज 18 लोकमत, अंबरनाथ.